आज मी तुम्हाला साधा सोपा पण बाजारातला महागडा गोड पदार्थ कमी खर्चात घरी कसं बनवायचं ते बनवून दाखवणार आहे, जी की कमीत कमी साहित्यात अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारी रेसिपी आहे। तर चला मग जास्त वेळ न घालवता हा गोड पदार्थ बनवण्यासाठी सर्वात अगोदर एखाद्या पॅन मध्ये 2.5 कप पाणी घ्यायचं। इथं मी कपाचं माप सांगत आहे, हवं तर तुम्ही ग्लास किंवा वाटीचा माप सेट करून त्या हिशोबाने पाणी व इतर जिन्नस वापरा, म्हणजे तुमची पण रेसिपी अचूक बनेल। तर इथं मी पॅन मध्ये 2.5 कप पाणी टाकून त्यात चवीपुरतं मीठ व 1 चमचा साखर टाकत आहे आणि त्यानंतर यात मी टाकणार आहे 1 चमचा तेल। हवं तर तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। तर या ठिकाणी तुम्ही तेल तूप जे वापरले ते घातल्यानंतर पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची। तर इथं तुम्ही पाहू शकता की पाण्याला छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम मंद ठेवून यात घालूया रवा। इथं मी 1 कप बारीक रवा वापरत आहे, तुम्ही जाड वापरलात तरी काही हरकत नाही। आता रव्यासोबत अर्धा कप मैदा घालू आणि मंद आचेवर गाठी मोडत मोडत मिसळून घ्यायचं आहे। आणि हो, मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा चण्याचं पीठ म्हणजे की बेसन सुद्धा वापरून हे बनवू शकता। तरीही मस्त व चवदार सगळ्यांना आवडणारा असा हा गोड पदार्थ बनेल। तर असं गाठी मोडत मोडत मंद आचेवर साधारण 2 मिनिटं असं मध्यम घटसर गोळा बनेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर त्याला एखाद्या प्लेटमध्ये काढू आणि थोड्या वेळ थंड होण्याची वाट पाहू, म्हणजे की हात लावू शकाल इतपत थंड होऊ द्यायचं। आणि थंड झाल्यानंतर यात आपल्याला घालायचं आहे 1.5 ते 2 चमचे पांढरे तीळ। यामुळे यात क्रंच येतो आणि मस्त चवदार लागतात, त्यामुळे तीळ अवश्य वापरा। मग त्यानंतर चिमूटभर खायचा सोडा व गोड खायला कसं आवडतं त्यानुसार पिठी साखर टाका। इथं मी पाव कप वापरत आहे आणि शेवटी 1 ते 1.5 चमचा जाड साखर टाकून सर्व जिन्नस मिसळत मळून घेऊया। तर याच्यामध्ये आपल्याला जास्त साहित्य घालायची गरज नाही, कमीत कमी साहित्यात बनवून खाल्लात तरी हा खायला जबरदस्त लागतो। फक्त व्हिडिओत पाहताय तसं व्यवस्थित मळून मऊ गोळा बनवायचा। हे पहा, असं मऊ कणकेसारखं बनलं पाहिजे। आता याला रेस्ट वगैरे न देता साधारण पेढ्या इतका गोळा बनवून पेढ्यासारखा आकार द्यायचा आहे। हे बघा, असे थोडेफार लहान किंवा थोडेफार मोठे आवडीनुसार सर्व पेढे एकदाच बनवून घ्यायचे। इथे माझे ताट भरून पेढे बनले आहेत। आता आपण याला तळून घेऊ। तर त्यासाठी सुरुवातीला तेल चांगलं गरम करायचं आणि त्यानंतर मध्यम ते मंद आचेवर 5 ते 6 पेढे तेलात सोडून तळून घ्यायचं आहे। इथं लक्षात असू द्या की एकाच वेळी जास्त सोडून कढईत गर्दी करायची नाही, थोडे तेलात सोडून खरपूस रंग येईपर्यंत तळायचा आहे। आणि हो, याला बनवून तुम्ही 8 ते 10 दिवस साठवून ठेवू शकता। तसं तुम्ही पाहू शकता की याला मस्त रंग आला आहे, म्हणजे की हे व्यवस्थित फ्राय झाले आहेत। तर याच पद्धतीने 3-4 बॅच मध्ये तळून घ्यायचे। तर असा हा कमीत कमी साहित्यात बनणारा मस्त असा गोड पदार्थ एकदा अवश्य बनवून पहा। तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत।